आणि जन्म मृत्यू या कालावधीमध्ये आपण जगतो, याला जीवन असं म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात, जो दुसऱ्यांचे दोष पाहतो, जो दुसऱ्याचे दोष पाहतो, तो स्वतःमधले दोष कधी दूर करू शकत नाही. आपण अन्यायाविरुद्ध आताही संघर्षास तयार नाही आहे. प्रत्येक आपापल्या स्वार्थामध्ये गुरफटलेले आहे. सद्गुण विकसित करा, तुम्ही स्वतः देव आहे. दानं ददंतु श्रद्धाय, श्रद्धापूर्वक दान दिलं पाहिजे. शीलं रक्षन्तु सबदा, शीलाचं नेहमी रक्षण केलं पाहिजे. बुद्ध नाही झालो आपण, बौद्ध झालो. बुद्धाच्या विचाराला मानणारे लोक म्हणजे बौद्ध. महाराष्ट्र के वर्धा जिले का बड़ा प्रसिद्ध नगर है हिंगन घाट, और हिंगन घाट से मात्र 7-8 किलोमीटर की दूरी पर यह विशाल धम्म रैली निकली है। ये नांदगांव की बौद्ध पंच कमेटी, रमाबाई महिला मंडल, प्रशिक तरुण मंडल का आयोजन है और अवसर है बुद्ध विहार लोकार्पण का। खेती किसानी और मिल में मजदूरी कर जीवन यापन करने वाले इस गांव की सांस्कृतिक तस्वीर बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर की धम्म क्रांति ने पूरी तरह बदल दी है। इसका श्रेय जाता है नांदगांव की इस बौद्ध पंच कमेटी, रमाबाई महिला मंडल, प्रशिक तरुण मंडल के कार्यकर्ताओं को, जिन्होंने तथागत बुद्ध की शिक्षाओं को अपनाकर न केवल अपनी बल्कि पूरे समुदाय की सोच और जीवन शैली में परिवर्तन ला दिया। नांदगांव, बोरगांव कहा जाता है इसे, नांदगांव बोरगांव। तथागत बुद्ध की शिक्षा सभी प्राणी दुख से मुक्ति चाहते हैं, इसी को आधार बनाते हुए नांदगांव में करुणा, अहिंसा और सह अस्तित्व का जो प्रचार शुरू हुआ, ये उसी का परिणाम है। और आज इस रैली में बच्चे, बुजुर्ग, महिलाएं सभी शामिल हैं। पूजनीय भिक्खु संघ की अगुवाई में निकले इस धम्म रैली का स्वागत उपासक उपासिकाएं राह में फूल बिछाकर कर रही है। तथागत बुद्ध द्वारा बताया गया मध्यम मार्ग, जिसमें न तो अत्यधिक भोग विलास है और न ही कठोर तप, इसे समझते हुए गांववासी एक संतुलित जीवन जीने के लिए प्रेरित है। और इसी क्रम में आज यहाँ लोकार्पण किया जा रहा है बुद्ध विहार का, और यहीं बुद्ध रूप का अनावरण भी होगा जो आदर्श जीवन की प्रेरणा देता है। अपने मन को शांत करने के लिए बुद्ध विहार में एकत्र होने की जो परंपरा चल पड़ी, ये उसी का परिणाम है। नांदगांव का ये बुद्ध विहार। तथागत बुद्ध ने सिखाया है कि भीतर का प्रकाश ही सच्ची राह दिखाता है। जब हम दूसरों की पीड़ा को अपनी मानकर चलते हैं, तभी सच्चा परिवर्तन संभव होता है। आज नांदगांव एक जीवंत उदाहरण है कि तथागत बुद्ध की शिक्षाएं केवल प्राचीन दर्शन नहीं बल्कि आज के समय में भी अत्यंत प्रासंगिक है। करुणा, संतुलन और जागरूकता जैसे सिद्धांत किसी भी समाज को शांति और समृद्धि की ओर ले जा सकते हैं। तथागत बुद्ध कहते हैं, अत्त दीपो भव, अपना दीपक स्वयं बनो, अपना आधार स्वयं बनो। तथागत बुद्ध ने बताया कि दुख का कारण हमारे भीतर है, तृष्णा, मोह और अज्ञान, और उससे मुक्ति भी हमारे भीतर ही है। तथागत बुद्ध सिखाते हैं कि क्रोध का उत्तर क्रोध नहीं, नफरत का अंत नफरत से नहीं बल्कि प्रेम से होता है। आज जब दुनिया भागदौड़, लालच और तनाव में उलझी है, तथागत बुद्ध की शिक्षाएं एक सूरज की तरह हमारे पथ को प्रकाशित कर रही है। प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, यही है बुद्ध की राह। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि
गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि इमं ति शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादेथ आं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि वंदन करा गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनीन्द्रास सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारापदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्बुद्धो पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मं च संगा सुगततनुभवा इमाय धम्म पूजाय कत्ताय शुद्धचेतसा चिरन्ति तत्तु तद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय संग पूजाय कत्ताय शुद्ध चेतसा चिरन्ति तत्तु तद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा लोकोऽन्तु सुखी सदा हे संता संत चित्ताति शरणं शरण एतं लोकान्तरे वा भूमा भूमात देव गुणगणगणा व्यावटा सबकालं एते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो सन्तो सहेतु मुनिवरवचनं श्रोतुमग्गं समग्गं सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवा च ब्रह्मणो यं अम्मेहि कतं पुण्यं सर्वसम्पत्तिसाधकं सभ्ये तं अनुमोदित्वा समग्रा शासने रता प्रमादरहिता होन्तु आरक्षासु विशेषतो शासनं सन्तलोकं च उड्डी भवतु सर्वदा शासनं विचलोकं च देवा रक्षन्तु सर्वदा सन्ति होन्तु सुखी सभ्ये परिवारे यतनु अनिधा सुमना होन्तु सभ्ये यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नितो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नक्कततो वा जनपदरोगतो वा असद्धम्मतो वा असन्दिष्टितो वा असपुरीसतो वा चण्डहत्यासमिग गोनाकुकुरायैविचिका मनीषापदीप्यच्चतर च सुकरामयिष यक्खं रक्खं साधी नानावयतो वा नानारोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरक्खं एतेन सत्यवज्रेण सन्ति ते होन्तु सर्वदा एतेन सत्यवज्रेण सर्वदुःखाभयारोगा विनश्यतु एतेन सत्यवज्रेण होतु ते जय मंगलंती मना साधू. आज या ठिकाणी मला जे बोलण्याची संधी दिली मानवी जीवनामध्ये, आज जे या विहाराचं उद्घाटन अर्थात या ठिकाणी
लोकार्पण सोहळा हे वरती नाव आलेलं आहे. सर्वात प्रथम जसं एखादी इमारत ही शासकीय फंडातून किंवा अनेक लोकांनी ती गोळा केलेला पैसा जमवून, निधी जमवून ती लोकांना समर्पित केली जाते. जशी एखादी जिल्हा परिषद, पंचायत समिती, समाज कल्याण मार्फत किंवा एखाद्या कार्यालयाचं ते उद्घाटन जे होते ती लोकांना समर्पित केल्या जाते, म्हणजे शासकीय इमारत. बुद्ध विहार ही कधीही लोकार्पण केल्या जात नसते. अलीकडे काय झालेलं आहे, आमचे लोक, नाना प्रकारचे कर्मचारी किंवा राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारे जे लोक असतात, त्यांना त्या शब्दांची पुनरावृत्ती करावीशी वाटते आणि तोच शब्द घेऊन विहाराच्या संदर्भात सुद्धा लोक आपापल्या पत्रिकेवर किंवा पॉम्पलेटमध्ये छापतात. वास्तविकता हे बुद्ध, धम्म आणि संस्कृतीच्या विरुद्ध आणि विसंगत आहे. विहाराचं संघार्पण केल्या जात असते. विहार बांधल्याच्या नंतर तो कोणी जागा देत असेल किंवा आपण जो पैसा जमवून त्या विहाराचं निर्मिती करतो. आज या गावामध्ये विहाराचं लोकार्पण झालेलं आहे. फार छान गोष्ट आहे. आपण आपल्या जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना अख्ख्या विश्वातील मानवाला तथागत सम्यक संबुद्धाने दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. कोणता मार्ग सांगितला? दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि त्यासाठी 4 आर्य सत्य सांगितलेली आहेत, ती समजून घ्यायची. कारण पुन्हा 4 लोक बोलणार आहेत, मी प्रत्येक विस्तार करणार नाही तुम्हाला. 4 आर्य सत्य सांगितले, ते समजून घ्यायची. पुढे जाऊन तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे. जन्म घेणे दुःख आहे. जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा आपण या दुःखाच्या भवसागरामध्ये आलेलो आहेत. कुठे आलो? दुःखाच्या भवसागरामध्ये. आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा आपला जन्म झाला तेव्हाच मृत्यू हा शब्द लागलेला आहे. काय लागला? जन्म मृत्यू. आणि जन्म मृत्यू या कालावधीमध्ये आपण जगतो, याला जीवन असं म्हटलेलं आहे. जन्म मृत्यूच्या कालावधीमध्ये जे जगतो याला जीवन असं म्हटलेलं आहे. आणि हे जीवन आपण आपलं कसं व्यतीत करायचं याकडे बुद्ध धम्म संघाची साथ घेऊन जर आपण व्यतीत केलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा धम्म कसा आहे? कल्याणकारी धम्म आहे. आद्य कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिम कल्याणकारी. आणि हा मानव जातीचा कल्याण करणारा धम्म आहे. मग आपलं जीवन जगत असताना आपण कसं जीवन जगायला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आताच तुम्ही वरती शील घेतलेला आहे, त्रिशरण पंचशील घेतले की नाही? मग त्रिशरण पंचशील घेतली तर आपण काय केलं पाहिजे? जीवनामध्ये काय केलं पाहिजे? अनुसरण केलं पाहिजे. केलं पाहिजे की नाही? मग हे अनुसरण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आपल्याला जीवन जगत असताना आपलं जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये जगतो, याला जीवन म्हटलं. ते जीवन जगत असताना आपलं जीवन आपण कसं जगलं पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आपल्याला असं वाटतं का की मला दुसऱ्यांनी वाईट म्हटलं पाहिजे? असं वाटते का तुम्हाला की मला दुसऱ्यांना वाईट म्हणावं? असं वाटते का कोणाला? काय म्हणावं तुम्हाला? चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवतात. चांगली गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा तुम्हाला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवता, तुम्ही बुद्ध धम्म संघाला आताच शरण गेलात आहात. म्हणून परत सांगत आहे, तुम्हाला दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं यासाठी तुम्हाला कसं जीवन जगावं लागेल ते सांगा. तुम्हाला कसं जगावं लागेल? मग तुम्ही चांगलं जीवन जगलं, तुम्हाला वाईट कोण म्हणणार आहे? अपेक्षा दुसऱ्याकडे कशाला ठेवता? मी जर चांगलं जीवन जगलं, मी सभ्यतेचं जीवन जगलं, मला कोण वाईट म्हणणार आहे? मग चांगलं जीवन जगण्यासाठी दुसरीकडे आहे की आपल्याकडे आहे? दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं आपल्याकडे आहे की दुसरीकडे आहे? मग आय मीन्स मी माझ्याकडे सर्व आहे, मी दुसऱ्याची वाट का पाहतो? मला माहित आहे की मी चांगलं जीवन जगलं पाहिजे, मी योग्य रीतीने जीवन जगलं पाहिजे. मी दुसऱ्याची कशाला वाट पाहू? तो करते म्हणून मी करू का? ते जात नाहीत मी जाऊ का? मी जातो तो येत नाही असं म्हणू का? हे दावे करू का? नाही केले पाहिजे. विहार बांधला आपण, धम्म संस्कार झाले पाहिजे, इथून धम्माची निर्मिती झाली पाहिजे. आणि हे करत असताना जसं तुम्हाला वाटतं मला वाईट नाही म्हटलं पाहिजे,
तर वाईट न म्हणण्यासाठी आपल्यामध्ये काय आहेत? प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 गुण आहेत. किती गुण आहेत? कोणते? चांगले आणि वाईट. मग आपण कोणते गुण घेतो? चांगले घेतो की वाईट घेतो? वाईट घेता दुसऱ्याकडून, चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही वाईट गुण घेतले, तुम्हाला लोक वाईट म्हणतील की चांगलं म्हणतील? मग तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे की वाईट म्हटलं पाहिजे? आता असं सांगितले. मग आपल्याला चांगले गुण घेऊन आपल्याला आपल्यामध्ये बदल करायचा आहे. मग चांगलं काय ना वाईट काय ठरवायचं आहे. दुसऱ्याचा राग द्वेष करणे, चाळी चुगली करणे काय आहे? चांगलं की वाईट आहे? मग करायची की नाही? नाही करायची. फक्त ठरवला की खोटं बोलता परत. आता म्हणता नाही करायची, घरी गेल्यावर सुरू करायचं. तर यासाठी आपण जीवन जगताना चांगलं आणि वाईट याची फरक करायची. चांगलं काय आणि वाईट काय आहे 2 खाण्यात टाकायचं. जे जे चांगलं आहे त्याचा आत्मसात करायचं. आपण आपल्यामध्ये करुणा प्रेम मैत्री जागृत केली तर आपल्याला सुद्धा दुसरीकडून करुणा प्रेम मैत्री मिळेल. आपल्याला इतकं माहिती आहे की आपण जे पेरतो ते उगवते. जे पेरतो तेच उगवते. आपण धान पेरले ज्वारी उगवतो का? नाही. धान पेरले धान उगवते. गहू पेरले ते धान उगवत नाही. गहू पेरले तर गहूच उगवतात आणि ज्वारी पेरली ज्वारी उगवते. मग तसंच आपण अनाज पेरतो आणि जसं उगवतो तसंच आपल्या क्रियेमध्ये सुद्धा आहे. आपण दुसऱ्याचा रागद्वेष केला तर आपलाही दुसरे रागद्वेष केल्याशिवाय राहणार नाही. आपण दुसऱ्याची चाळी चुकली केली तर दुसरे आपली चाळी चुकली केल्याशिवाय राहणार नाही. आपण दुसऱ्याला शिवीगाळ केला तर दुसरे आपल्याला शिवीगाळ केल्याशिवाय राहणार नाही. आपण दुसऱ्याला मारलं तर दुसरेही आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. हा काय आहे? आपण मेल्यानंतर डोळे बंद झाले काय पाहायचं नाहीये. जन्म मृत्यू या कालावधीच्या फेऱ्यात जगतो. या जीवनामध्ये तुम्हाला अनुभूती घ्यायची आहे. मी चांगला आहे की वाईट आहे? मी चांगलं केलं की वाईट केलं? आणि याचं परतफेड कुठे मिळते? इथेच मिळते पाहायला. कुठे मिळते? हयात जिवंत असताना आपल्याला पाहायला मिळतं की मला काय. प्रत्येक कृतीचं फळ तुम्हाला मिळेल. चांगल्याचं चांगलं मिळेल, वाईटाचं वाईट मिळेल. हे तुम्हाला ठरवायचं आहे. दुसरीकडे बघू नका. आय मीन्स मी स्वयंप्रकाशित व्हा म्हणता की नाही तुम्ही? स्वतःचा प्रकाश जगवला पाहिजे. स्वतःमध्ये ज्ञान उत्पन्न जागलं पाहिजे आणि ज्ञान येऊन आपण जीवन जगलं पाहिजे. तर यासाठी आपण करुणा प्रेम मैत्री केली पाहिजे. कुणाचा रागद्वेष केला नाही पाहिजे. चाळी चुकली केली नाही पाहिजे. आणि करुणा प्रेम मैत्री करून आपण जीवन जगलं पाहिजे. असं जर आपण जीवन जगलो तर आपल्याला मंगल झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत आपण सांगत असताना की आपण नेहमी विहारात जाणारी बाई असेल तर ती काय म्हणते? आम्हीच जातो, आम्हीच झाडतो, आम्हीच दरवाजा खोलतो, आम्हीच सतरंजी टाकतो, आम्हीच वंदना करतो, आम्हीच हार फुलं आणतो आणि आम्हीच वाहतो. तुम्ही मागून येता, आयत्या बसता आणि मग घराकडे जाता. काय फरक पडला तुमच्यामध्ये विहारात जाण्यात? विहारात जाण्यामध्ये तुमच्यात काय बदल पडला हे सांगा मला. समोर गेले म्हणजे मोठं काम केलं, कामं केले म्हणजे मोठं कामं झाली. ही विहाराची एक सेवा तुमच्यामध्ये जागलेत. आणि असं केलं तुम्हाला चांगलं म्हणतील की वाईट म्हणतील? पण तुम्ही म्हणता दुसऱ्या बाईला तू मागवून आलीस, आयत बसायला पाहिजे, तुला सतरंजा टाकून पाहिजे. काय समजलं विहाराचं? मग काय करत आहात? तुमचं कर्म तुम्ही दूषित केलं. केलेल्या कर्माचंही फळ तुम्हाला मिळालं नाही. केलेलं कर्म तुमचं दूषित झालं. तर अशी दूषित कर्म करू नका. याला म्हणतात दूषित कर्म करणे. तुम्ही आपल्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहा, आपलं कर्म करत राहा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. दुसरीकडे पाहू नका. भगवंत म्हणतात जो दुसऱ्यांचे दोष पाहतो, जो दुसऱ्याचे दोष पाहतो तो स्वतःमधले दोष कधी दूर करू शकत नाही. आपले दोष पहा की माझ्यात काय दोष आहेत, माझ्यात काय दुर्गुण आहेत, ते मी दूर सारले पाहिजे. दुसरीकडे बघू नका. आणि असं जर आपण जीवन व्यतीत करत असू तर आपण कुठेही कमी पडणार नाही. कारण एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक म्हातारी असतं, संध्याकाळची वेळ झाली 5-6ची. एक म्हातारी असतं आणि त्या म्हातारीची ती एक सुई घेता हातामध्ये आणि ती सुई तिची खाली पडतं. ती घरात सुई पडतं तिची आणि तिला काही दिसत नाही म्हातारी असल्यामुळे. आणि सांज होतं, संध्याकाळ म्हणजे हलका हलका अंधार पडत असतं. ती घरातून म्हातारी काय करतं? सुई पाहत 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 ती घराच्या बाहेर निघते. कुठे निघते? तिनं सुई कुठे काढली? घरात. पण तिला तिचं दिसत नाही. ते तिथून पाहत 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 कुठे निघते? घराच्या बाहेर आणि रोडवर निघते.
आणि रोडवर निघाल्यानंतर ती काय करते, इकडून तिकडे तिकडून इकडे पाहते, माझी सुई हरवली, माझी सुई हरवली. तिकडून 2-3 बाया कामावरून येतात आणि त्या तिला विचारतात, काय झालं आजीबाई, माझी सुई पडली म्हणते. आणि खरंच काय कामाची होती का? हो ग कामाची होती म्हणते. तर त्या 2-3 बाया सुद्धा तिला त्या सुई पाहू लागतात, इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि तिला परत विचारतात, खरंच तुझी सुई कुठं पडली? घरात. सुई कुठं पडली? आणि पाहत कुठे आहेत? तुम्ही काय करत आहात? तुम्ही तेच करत आहात. जे काही आहे आपल्या या घरामध्ये आहे. पाहता कुठे? बाहेर, म्हणजे दुसरीकडे. पाहणं कुठे चालू आहे तुमचं? त्या म्हातारीला तुम्ही वाईट म्हटलं, तसंच तुमचं सुद्धा जीवन चालू आहे. आपल्या घरातच काहीतरी पडलेलं आहे ना, आपण बाहेर पाहतो याच्या त्याच्याकडे. तर असं करू नका. आपण आपल्या घरात पहा, आपल्या अंतर्मनात पहा की माझ्यात काय चुका आहेत, माझं कुठं पडलेलं आहे. असं जर आपण जीवन जगलं तर आपल्याला दुसऱ्याला वाईट म्हणण्याची पाळी येणार नाही. अनेक उदाहरणं आहेत. आताच बोललो तुम्हाला, परत एक उदाहरण सांगतो तुम्हाला साध्या साध्या गोष्टीवर. एक राजा आपल्या नगरीमध्ये, त्याला वाटतं की आपण आपल्या नगरीमध्ये कोण गरीब आहे हे पाहिलं पाहिजे, आणि म्हणून तो नगरीमध्ये फेरफटका मारतो. आणि फेरफटका मारत असताना, त्याला भ्रमण करत असताना, त्याला एक बन्यान काढलेला, खूप घामाने असं डपुटाने घाम पुसत बसलेला मागटा असतो समोर, आणि त्या आगीमध्ये काही असतं, आणि तो काढतो, तो लोह्याने हातोडीने पिटत असतं. त्याला तुम्ही काय म्हणता? खाती वगैरे काही असं म्हणता. लोहार, लोहाचं काम करणारा. आणि असं त्याला लोहार दिसतं, खूप घामाने भिजलेला असतं, अंगात बन्यान नसतं, एक चड्डी किंवा पॅन्ट लावलेला असतं, घाम फुटते म्हणून, नाही का. आणि तो आगीत मध्ये काम करत असतं. त्याला वाटतं की हा माझ्या नगरीतला सर्वात गरीब आहे, आणि सर्वात गरीब आहे असं त्याला वाटतं. तो काय करतो, त्या लोहाराला आपला एक 5 एकरचा चंदनाचा बगीचा देतो. काय देतं? त्या लोहाराला म्हणतं की हा बाजूला 5 एकरचा चंदनाचा बगीचा लागलेला आहे, हा तुला माझ्याकडून दान. लोहार खुश झाला, आणि लोहारला वाटलं राजाने मला आता चंदनाचा बगीचा दिला. आता त्याला वाटलं आता मला काही लाकड घ्यावं लागणार नाही, मला कोळसा काही कुठून आणावं लागणार नाही, म्हणून जायचा त्या बगीच्यामध्ये, चंदनाचं लाकड कापायचा, आणायचा, आणि त्या माकटात घालायचा, आणि आपल्या लोहा ठोकपीट करत राहायचा. आणि असं करता करता त्या चंदनाचा 5 एकरचा बगीचा संपला. आता काय थोडस 1-2 खोडं वाचलेत बघा. आणि राजाला परत वाटलं की आता परत बरेच दिवस झाले मी माझ्या नगरीत भ्रमण नाही मारलं, परत पाहिलं पाहिजे की कोण आपल्या नगरीत परत गरीब आहे. गरीब आहे म्हणून राजा परत त्या नगरीमध्ये भ्रमण मारतो, आणि त्याच रोडने जातो. तर परत तो लोहार कसा दिसतो? अंगात बन्यान काढलेला, पॅन्ट घातलेला, काम फुटलेला, आणि लोहार हाताने पिटत आहे. अरे राजा म्हणतो मी याला 5 एकरचा संजनाचा बगीचा दिला होता, याने काय केला? राजा परत त्याच्याकडे जातो आणि विचारतो, का रे बाबा तुझी अशी अवस्था? तेव्हा तो लोहार म्हणतो, राजा म्हणतो की मी तुला 5 एकरचा चंदनाचा बगीचा दिले, याचं काय केलं? तेव्हा लोहार सांगतं, राजे म्हणते मी त्याला कापत गेलो, त्याची लाकडं आणत गेलो नाही, माझ्या मागटात घालत गेलो, माझे लोहा मी पिटत गेलो. काय केलं त्यांनी? लाकडं कशाची होती? चंदनाची. त्याने काय केलं? आणून चुलीत घालत गेला, त्याचा कोळसा केला, आणि त्याच्यावर लोखंड तापवून पिटत बसला, आणि अख्खं 5 एकरचे चंदन त्याने झाडून बसला. आता राजा म्हणते तुझ्याकडे काही वाचलेलं आहे का? हो म्हणते महाराज, एक खोड वाचलेला आहे, घेऊन ये. आणि तो आपल्या शिपायाला पाठवतो, आणि तो खोड विकून आणतो, आणि त्याला त्या खोडाचे 5,000 रुपये येतात. आणि तो त्या लोहाराच्या हातात देते, हे घे 5,000 रुपये म्हणते. आणि तेव्हा त्याला त्या चंदनाचं मोल करतं. मी 5 एकराचा बगीचा एवढा मोठा झाडून काढला, आणि एवढंच खोड 5,000ला गेलं. आता परत तो म्हणतो की राजा मला परत एक बगीचा द्या ना, आता याच्यानंतर मी असं करणार नाही. राजा म्हणतो आता तुला दिलं, तुझ्या याच्यात भाग्यात एवढंच होतं, आता 5,000 घेऊन तुझं आजीवन कर. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आतापर्यंत मी जे बोलत होतो तुम्हाला, काया वाच्या मनावर राग द्वेष करू नका.
चाळी चुगली करू नका, करुणा प्रेम मैत्री करा. याचा अर्थ काय होता? काय होता? आपणही तेच करत आहोत त्या लोहाराप्रमाणे. आणि हा धम्म कसा आहे? त्या चंदनाप्रमाणे आहे. हा जो धम्म आपल्याला मी सांगत आहे हा चंदनाप्रमाणे आहे, मोलाचा आहे. आणि याचं मोल जाणार नाही, त्या लोहाराप्रमाणे आपण चुलीत घालून याचा कोळसा करू नका. ज्यांना जमते त्यांनी अनुसरण करा, नसेल जमत तुम्ही तुमच्या मार्गाने जा, सोडून द्या. तुम्हाला तुमचं जीवनात कल्याण करायचं असेल तर ह्या चंदनाचा समान धम्माचं आपण महत्त्व जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनात कल्याण केलं पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात, काही ऐकलेल्या असतात, काही ऐकलेल्या नसतात. मी तुम्हाला काही प्रश्न करेल तर तुम्ही म्हणाल हे कसं? आज तुम्ही विहार बांधलं की नाही? विहार बांधलं, तुम्ही कोण्या धम्माच्या आहात? कोण्या धम्माच्या आहात? आवाजच नाही, त्या जेवले नाहीत ना, आम्ही तर जेवायचो आहोत. कोण्या धम्माच्या आहात? आवाज नाही आहे. कोण्या धम्माच्या आहात? खरंच पक्क? आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, हा तुम्हाला प्रश्न इतर धर्माने विचारत काय करणार? मी ज्याचा प्रश्न करतो परत. तुम्ही बौद्ध आहात ना, मग बौद्ध धर्माचा संस्कार विधी काय आहे? बौद्ध धम्माचा संस्कार विधी काय आहे सांगू शकता का? हा? अरे आता तर हसत कसं सांगलं आम्ही बौद्ध आहो म्हणून. मग बौद्ध धर्माचा संस्कार विधी काय आहे? 68 वर्ष झालीत ना, 69 लागलं तरी माहित नाही. काय आहे सांगा ना. जेव्हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः गुरुचंद्रमणी महास्थैर्य यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन नागपूरच्या दीक्षाभूमीच्या महापौरावरती, विजयादशमी महापौरावरती स्वतः त्यांनी गुरुचंद्रमणी महास्थैर्य यांच्याकडून स्वतः दीक्षा घेऊन आपल्या पूर्वजांना त्यांनी दीक्षा बहाल केली. त्यावेळेस कोणता विधी करून घेतला होता आपल्या पूर्वजाकडून? कोणता विधी केला होता? 22. मग 22 प्रतिज्ञा आपल्या बौद्ध धर्माचा काय आहे? मग आता तुम्हाला माहित पडलं का? आता पण त्याला माहितीच नव्हतं तरी बौद्ध होते. म्हणजे क्रमिक भेस आपल्याला माहित नाही तरी आपण बौद्ध. मग 68 वर्ष झालीत, ह्या 22 प्रतिज्ञा किती लोकांना पाठ आहेत? किती लोकांना पाठ आहेत? म्हणजे प्रतिज्ञाही पाठ नाही तरी तुम्ही असं होईल का? तुम्हीच विचार करा की माझी चूक कुठे होत आहे, मला काय करायला पाहिजे, मी बौद्ध आहे, बौद्ध पद्धतीने जीवन जगता येते की नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि 22 प्रतिज्ञा जर पाठ केल्या असत्या तर बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या नसत्या. तर मी तुम्हाला परत 3 प्रश्न करतो. आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवला, आपल्याकडे किती बोट असतात? आपण दुसरीकडे एक बोट दाखवला, आपल्याकडे किती असतात? 4. किती असतात? अरे आपण एका हाताचे एक दुसरीकडे बोट दाखवला, आपल्याकडे किती असतात? चूक बोललेत की नाही? करून पहा बरं, आपल्याकडे किती असतात? म्हणजे हेच सांगणं चालू आहे आयुष्यभर आमचं. आपल्याकडे 3 असतात. आपल्या हाताची 5ही बोट सारखी आहेत का? का नाही आहेत? मी म्हणतो 4 बोट सारखी येतात. 4 बोट सारखी येतात. वेळ झालेला आहे म्हणून लवकर बोलत आहे. हे बघा माग नख पहा, नख पहा, नख आलेत का? नख सारखे आलेत. हे काहून असे आहेत? हे हेकड आहेत, टट आहेत. हे काही असतात तुम्ही सांगा, हा माणूस टट आहे, बाई टट आहे, हेकड आहे, हा अहमपणा आहे, गर्व आहे. यांच्यात अहमपणा गर्व भरलेला आहे. हे नम्र झालेत. हे काय झालेत? वाकलेत, नम्र झुकलेत आणि म्हणून हे एकत्र आलेत. हा अंगठा प्रमुख आहे आणि 4 त्या कुटुंबाचे सदस्य आहेत. हा कुटुंब प्रमुख आहे, सदस्य आहेत. असं आपण जीवन जगलं पाहिजे. मग असं जगायचं आहे की असं जगायचं आहे? विहार बांधलं तुम्ही, असं जगायचं आहे की असं जगायचं आहे? हा असं एकमेकाशी वाकून नम्रपणे जीवन जगा. परत बाबासाहेबांनी आपल्याला एक बोट दाखवलेला आहे. किती? एक बोट दाखवली. याचा अर्थ काय? एकीने राहा, शिका आणि संघर्ष करा. एक झालेत का? माझं मत असं आहे की लहान असो, मोठा असो, अमीर असो, गरीब असो,
शिकलेला असो अंपड असो या सर्वांनी एक व्हा. आणि सर्वांनी एक होणार नाही तोपर्यंत तुम्ही दिल्लीला काय कुठेही जाणार नाही, तुमची प्रगती होणार नाही. हे बाबासाहेब सांगून गेलेत. आणि यासाठी बाबासाहेबांचे त्यांनी किती संस्था काढली आहेत. एक संस्था त्यांची भारतीय बौद्ध महासभा आपण स्वीकारली. दुसरी संस्था समता सैनिक दल, हे सुद्धा आपण स्वीकारलं. मला बोलायला नाही पण सांगत आहे मी तुम्हाला. आपण बाबासाहेबांची लेकरं, आपल्याकडे जे काही ते बाबासाहेबांमुळे आहे. बाबासाहेबांचं समता सैनिक दल स्वीकारलं, बाबासाहेबांचं भारतीय बौद्ध महासभा स्वीकारली, पण बाबासाहेबांचा पक्ष का नाही स्वीकारला हे मला म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांची लेकरं नाही. कुठेतरी भटकलो आपण, कुठेतरी विसरलो आणि विसरत चाललो, तरी बाबासाहेबांचा आपण काय करत आहोत, जय जयकार करत आहोत. हे मधले जे आहेत, बाबासाहेबांचा पक्ष होता, त्यानंतर पक्षानंतर काय झालं, पार्ट्या निर्माण झाल्यात, पार्ट्यातून गट निर्माण झालीत, गटातून संस्था निर्माण झाल्या आणि संस्थातून आता ब्रँड निर्माण झाले. मी या ब्रँडचा, जसे दारूचे ब्रँड आहेत ना तसे ब्रँड, मी या ब्रँडचा अध्यक्ष, मी त्या ब्रँडचा सेक्रेटरी, असे आता निर्माण झाले. तर असं होऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं, एक बोर्ड दाखवलं, लहान असो मोठा असो गरीब असो अमीर असो शिकला असो अंपड असो सर्वांनी एक व्हा आणि आपली प्रगती. विहार बांधलं, एकतेच्या जोमाने आपण कशी पुढे नेता येईल याकडे लक्ष द्या. आणि राजकारणाला बळी पडू नका. जिथे राजकारण आलं तिथे पार्ट्या घुसल्यात, तिथे भांडणे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. समाजकारणापासून धम्मापासून राजकारणाला दूर ठेवा आणि प्रत्येकाने एक होऊन एकमेकाला सहकार्य करून जसं आजचं कार्य केलं तसं परत कार्य करा. आजच्या प्रसंगी मी इथे एवढंच बोलतो आणि सर्वांच्या प्रती जाता जाता परत बुद्ध धम्म संघाच्या वतीने मला इथे सांगायचं आहे की आपण जाता जाताना बुद्ध धम्म संघाच्या वतीने सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण, सर्वांच्या प्रती मंगल मैत्री. साधू साधू साधू. बुद्ध जे विहार बांधलेलं आहे त्याचं लोकार्पण सोहळा म्हणून साजरा करतो. तर हे एक संस्काराचं केंद्र आहे बौद्ध धम्म. जोपर्यंत आपण बुद्ध धम्माशी निगडीत राहून दैनंदिन जीवनातून धम्म धारण केला नाही, आपण सवय लावून घेतली नाही, तोपर्यंत आपल्याला धम्मामध्ये प्रगती करता येणार नाही. आणि त्यासाठीच बुद्धानं आपल्याला जो मार्ग दाखवले आहे संसारामध्ये तो परम शांतीसाठी आहे, सुखासाठी आहे. साऱ्या गोष्टीच्या या बुद्ध धम्म संघाच्या माध्यमातूनच तुम्हाला प्राप्त होते. म्हणून भगवान बुद्धाचं एक पाली भाषेमध्ये हे आहे धम्मपद की किच्चो मनुष्यपटी लाभो, किच्चो मच्चानं जीवितं, किच्चो सद्धम सवनं, किच्चो बुद्धनु पादो. मानवी जीवनात जन्म हा दुर्लभ आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. जन्म जरी झाला तर त्याला जीवन जगता येईलच असं नाही आहे, तेही कठीणच आहे. सद्धम्म श्रवण करणे हे अति दुर्लभ आहे. सद्धम्माची देशना जर होत असेल आणि ऐकायला येत असेल तेही दुर्लभ आहे म्हणते, कठीण आहे म्हणते. आपण कोणत्याही गोष्टी मनावर घेत नाही. बुद्धाचं उत्पन्न होणे सुद्धा कठीणच आहे. आपल्याला कधी पाहिलं नव्हतं या चारही गोष्टी. आपण अविद्या अज्ञानामध्ये दारिद्र्यामध्ये जगत होतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांच्या महान धम्मक्रांतीने आपण मानवी जीवन स्वीकारलं, मानवी जीवनात आलो आणि बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा देऊन आपल्या अविद्या अज्ञानाचा जो कलंक होता गुलामगिरीचा तो नष्ट केलेला आहे खऱ्या अर्थाने. पण त्याला केवळ आपण शिकलो फक्त आपल्या बौद्धिकतेने आपण खूप काही शिकलेलो आहो, पण शिकून काही पुढे संघटितपणा आपल्यामध्ये आला नाही. आपण अन्यायाविरुद्ध आताही संघर्षास तयार नाही आहे. प्रत्येक आपापल्या स्वार्थामध्ये गुरफटलेले आहे आणि त्याच्यामुळे आपली प्रगती फक्त कौटुंबिक आणि आपल्या
कौटुंबिक झालेली आहे प्रगती, पण सामाजिक प्रगती आजही खूप मोठी तफावत आहे, खूप मोठी तफावत आहे. आणि म्हणून या संघटित होण्यासाठी आपल्याला जे विहाराची निर्मिती आहे या आपल्याला तिथे संस्कार घेता आले पाहिजे. आणि तिथे जोपर्यंत धम्मगुरूच विद्यमान होणार नाही किंवा आपण भिक्षू संघाला विहाराचं विहार आपण दान देणार नाही, समर्पण करणार नाही, तोपर्यंत तिथं धम्माचं संस्कार मिळणार नाही. आता तुम्ही नमो तसं कितीही त्रिशरण पंचशील म्हणाल, पण ते तुमचं चित्त त्यानं शुद्ध होत नाही. अशा उपासिका भरपूर आहे, पुढे पाठ आहे मागे सपाट आहे, काहीच नाही त्यांना. त्यांचे राग द्वेष लोभ दूर झालेला नाही. कारण का खऱ्या मनानं आंतरिक मनानं ते बुद्ध विहारात येत नाही. जसं घर आहे तसंच विहार समजतात, दुसरं काहीच नाही. इकडे पाहणे, तिकडे ऐकणे, तिकडे चालणे, म्हणजे आपल्यामध्ये सहनशीलताच नाही, आपल्यामध्ये आपलीच स्वतःची जाणीव नाही. आपण काय दुसऱ्याला समजून घेण्याची पात्रता ठेवू. धम्म आपण एवढं सोपं समजून ठेवलं. केवळ आपण भौतिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो, रात्रंदिवस मरमर कष्ट करतो, पण तेवढं तरी पण सुख मिळेलच असं नाही. दिवसभर कष्ट करून काय विचार करा, सुख मिळते का त्याला? किंवा तुम्हाला कष्ट करून रात्रंदिवस मेहनत करता आणि त्या मेहनतीतून तुम्हाला खरंच सुख आहे काय, असं विचार केला का कधी? इथे तुम्ही ऐकायला आले, पण तुमचं लक्ष चित्त कसं आहे, विच्छिन्न झालेलं आहे, भटकलेलं आहे. इकडे लक्ष जाते, तिकडे कान देते, तिकडे कान देते. आपल्या स्वतःवर काहीच नाही नियंत्रण. काय धम्मदेशना कोणी करण, कशा पद्धतीने तुम्हाला उपदेश करण आणि तुमच्यात काय साध्यता होईल? एवढं सो केलं आहे तुम्ही नाटक करण्यासाठी, तमाशा दाखवण्यासाठी केलेला आहे. कारण का उद्या नाच गाणे तमाशा आहे, तिथे गाणे वाजन तेव्हा खूप पब्लिक येईल. पण भिक्षू संघाची धम्मदेशनासून ऐकण्यासाठी तुमची मनोअवस्था कशी आहे? विच्छिन्न आहे, चित्त एकाग्र नाही. तुमचं तुम्हालाच भान नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या विचाराकडे कसे लक्ष केंद्रित कराल? तुमचं उत्पन्न काय, तुमच्या मनामध्ये काय उत्पन्न होत आहे त्याच्यावर काय नियंत्रण आहे तुमचं? तुमचं स्वतःवरही नियंत्रण नाही तर भंतेजीचं सांगणं आहे हे डोक्याच्या वरून. आणि म्हणून त्यासाठी आपलं मन पहिले, आणि हे कशातून? धम्मसंस्कारातूनच होईल. शिलाला शिले पटिठाय नरोस पय्यो चित्तंग पय्यच भावे आतापी निकपू भिक्खू तो विजटंग जटंगती. म्हणजे शील हाच मुख्य पाया आहे, शील फाउंडेशन आहे. शीलानं सुगतीला प्राप्त होते, सीख भोग संपदा प्राप्त होते. भोग जे आपण भोग भोगतो ना, हा शील प्रतिष्ठित होऊनच तुम्हाला प्राप्ती होते. शीलाला एकदम कमजोर लेखू नका तुम्ही. जरी त्रिशरण पंचशील जरी तुम्ही अवगत कराल, रोज करता, पण ते कशा पद्धतीने करता त्याचंही तुम्हाला भान नाही. आणि म्हणून भंतेजी म्हणते नेहमी त्रिशरण पंचशील अरे कितीकही घेतलं तर त्याच्यातून काय निर्मिती होईल, आपल्या चित्ताची किती शुद्धता होईल हे सांगता येणार नाही. पण केवळ वरवर घेतल्याने तुम्हाला ते प्राप्त करता येणार नाही. ते आंतरिक मनात चेतना उत्पन्न झाली पाहिजे, बोध उत्पन्न झाला पाहिजे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धचं एवढं सोपं नाही हे वचन. त्या बोलण्याच्या माध्यमातून आपलं अहंकार, अज्ञान, केवळ त्रिशरण पंचशीलाने विशुद्धीचा मार्ग, शुद्ध जीवन जगण्याचा मार्ग तुम्ही प्राप्त करू शकता. केवळ त्रिशरण पंचशील साधं सिंपल लेखू नका, बहुआयामी आहे. त्याला तुम्ही अनेक प्रकाराने तुम्ही व्यापक परिस्थितीमध्ये त्या त्रिशरण पंचशीलाला तुम्ही आपल्या जीवनात विकसित करू शकता. पण ते केव्हा? जेव्हा खरंच तुम्ही आंतरिक मनाने, पण त्याला जसं तुम्ही आपल्या भौतिक आणि आपल्या कौटुंबिक जीवनाला महत्त्व देता तसं धम्माला तुम्ही काही स्थान देत नाही. त्याच्यामुळे हे आपली अवदशा आहे, फार मोठी दुःखाची परिस्थिती आहे.
समाधान नाही. एवढा मोठा संघ मिळूनही तुम्हाला जर संतुष्ट आणि समाधान, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नसेल, तुम्हाला काही आदर्श वाटत नाही, तुम्हाला काही गांभीर्य वाटत नसेल, धीर गंभीर उदात्त तुमचं हे झालं नसेल, होत नसेल, तर तुम्ही केवळ टाइमपास म्हणून आल्या म्हणून भिक्षू संघ आलेले आहेत, कार्यक्रम घेतला आहे म्हणून उपस्थिती दाखवली असेल. म्हणून एक दुसऱ्याला प्रेरणा किंवा ऐकण्यासाठी तात्पर्यता हे असायला पाहिजे. आणि म्हणून आपण हे जे धम्म संस्कार केंद्र निर्माण करतो ते घरामध्ये निर्माण होणार नाही, आणि घरातही होईल, पण त्याची सामूहिकरित्याने हे विहारामध्ये आपण ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. त्रिशरण पंचशील अष्टांगिक मार्ग उपसताचा हे क्रमशः धीरे धीरे स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला कोण शिकवेल. तिथे काय मूर्ती असल्यानं बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठित केली म्हणून ते काय तुम्हाला शिकवेल काय. हे काशाय वस्त्रधारी आहे, तोच तुम्हाला काही ना काही रोज तुम्हाला सील प्रदान करेल. त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी काय आहेत ते जाणून घेता येईल, तुम्हाला जाणून देता येईल, एकमेकाच्या संवाद साधता येईल. परंतु 100 घरामध्येही 100 परिवारामध्ये एक भिक्षूचा अभाव आहे. मग बौद्ध कसले आहे आपण. जर एक भिक्षू आपल्यामध्ये निवास करू शकत नाही, अन्न ग्रहण करू शकत नाही, त्याला औषधी देऊ शकत नाही, त्याला चिवर एक देऊ शकत नाही, केवळ आपलंच घरग्रस्ती, आपलेच मुलं बाळं आणि आपलंच पती, आपली पत्नी आणि आपले नातेवाईक हाच संस्कार बनवून घेतला तर तुमची कुठे मुक्ती साधेल काय. तुम्ही कसे जन्माला आले, शेवटी कसे जीवन जगले आणि कसे मृत्यूला प्राप्त होईल, काय खरंच सुगतीला प्राप्त होईल. आणि म्हणून मरतानाही लोक त्रास घेऊन मरतात, मरतानाही आत्महत्या करून मरतात, फाशी लावून मरतात, बिमारी रोगाने झुरूझुरू मरतात. कारण का जगण्याचा मार्गच समजला नसल्यामुळे हे अविद्या त्यांच्यासोबत राहिलेली आहे. भौतिक संपत्तीचं आपल्याला महत्त्व वाटले पण आध्यात्मिक संपत्तीला आपण जाणत नाही. त्याच्यासाठी विपश्यना करावं लागेल. आनापानसती 1 घंटा 1 तास सकाळ संध्याकाळ आपण वेळ द्यायला पाहिजे. आणि ते काही उपकार करत नाही, स्वतःलाच उपकृत करण्यासाठी आपलं चित्त, आपलं मन राग द्वेष लोभादी दुर्गुणापासून मुक्त करण्यासाठी आपण पश्यना करतो. विपश्यना आपल्या कायेला पाहतो, चित्ताला पाहतो, धम्माला पाहतो. हे केव्हा 4 प्रस्थान स्मृती प्रस्थानाविषयी जर आपली अनभिज्ञता असेल, आपल्याच शरीराविषयी आपण अज्ञानता असेल तर धम्म तुम्हाला काय अभिप्रेत असणार. आणि म्हणून धम्मासाठी हा काळाची गरज आहे. उपासक उपासिकांनो, या जगामध्ये मनुष्याला जीवन जगण्यासाठी 2 मार्ग आहेत, अस्तित्वात आहेत 2 मार्ग. आणि बहुतांश लोक या 2 मार्गाचा अवलंब करतात. मग ते कोण्याही देशाचे असो, कोण्याही भाषेचे असो, कोण्याही पेहरावाचे असो, की कुठेही राहणारे असो, 2 प्रकारचे जीवन जगण्याच्या पद्धती या जगात आहेत. पहिली पद्धत आहे, या शरीराला झिजवा, गांजवा, कष्ट करा, मेहनत करा, परिश्रम करा, व्रत करा, उपास करा, तापास करा. त्यानं तुमचं कुशल कर्म वाढेल, त्यानं तुमचं पुण्यकर्म वाढेल, त्यानं तुम्हाला स्वर्ग मिळेल, त्यानं तुम्हाला सुख मिळेल, त्यानं तुम्हाला लाभ होईल. अशी जीवन जगण्याची एक पद्धत. आणि दुसरी पद्धत आहे म्हणे, खा प्या आणि मजा करा. दुसरी पद्धत काय? खा प्या आणि मजा करा. कुठंच काही नाही, हा लोक नाही, परलोक नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, देव नाही, धर्म नाही, माय नाही, बाप नाही, गुरु नाही, शिष्य नाही, काहीच नाही. काही जे काही करू ते आपणच. म्हणून खा प्या आणि मजा करा. ही दुसरी पद्धत.
ह्या दोन पद्धतीचा बहुतांश लोकांमध्ये जगामध्ये वापर होतो आणि ह्या दोनच मार्गाने लोक जातात. आपण कोणत्या मार्गाचे आहोत? हा, खा प्यान मजा करा. हा जन्म नाही आणि दुसराही जन्म नाही, बस हा शेवटचा जन्म आहे असं मानणार आहे. तर आपले लोक, बहुतांश लोक, ज्यांना काही मार्ग समजला, ज्यांचा काही अभ्यास आहे, ते लोक दुरुस्त झाले. पण 99% लोक दुरुस्त नाही झाले. याच मार्गाचे आहे, खा प्या आणि मजा करा. आणि त्याच्यामुळं काय झालं, सैराट बनलो आपण. कसे बनलो? सैराट, मनमानी. 11 वाजताचं लग्न किती वाजता लागते? अख्खा दिवस रिझर्वेशन. कारण 70 वर्ष झाले रिझर्वेशन जगून राहिलो आपण. कधी या गया ठेव पत्रिकेवर लिहितो, आमचे आजोबा बुद्धवासी झाले, त्या निमित्तानं होणाऱ्या भोजनदानासाठी, भोजनदानाचा वेळ सायंकाळी 6 वाजतापासून आपल्या आगमनापर्यंत कधी या गया ठेव तुमच्यासाठी रिझर्वेशनच आहे. ज्या बाबासाहेब, बुद्धापेक्षा जास्त आपला समाज बाबासाहेबाला मानतो, बुद्धापेक्षा जास्त मानतो. मग बुद्धानं कधी म्हटलं का ह्या देवाले मान नका, त्या देवाले मान नका, ह्या देवीले मान नका, त्या देवीले मान नका? कोणातरी साहित्यात दाखवा बरं. बाबासाहेबांना मात्र म्हटलं, 22 प्रतिज्ञेत म्हटलं की नाही? तरी मानणं चालूच आहे. हे होय का बाबासाहेबाला मानणं? बाबासाहेबाला जर मानत असाल तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी पालन केल्या पाहिजे. एवढ्या काही सांगता येणार नाही. सांगता येते पण वेळ नाही. एकच प्रतिज्ञा सांगतो त्यातली, मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत वर्तन करणार नाही अशी शिक्षा ग्रहण करतो किंवा अशी प्रतिज्ञा धारण करतो. आणि बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत वर्तन कोणतं होय? कापसाला जात असता काय? पहिल्या दिवशी कापूस वेचता तर काय करता? सोडली काय? तो संस्कार होय का बौद्धांचा? लग्न करता, जेवण बनवता, अळी करता, त्या स्वयंपाक बनवण्यासाठी खड्डा खोदून त्याच्यावर काही ठेवता ना, त्याला काय अळी म्हणता ना? त्या अळीची पूजा केल्याशिवाय काही खरं नाही. काय सोडलं? अगोदर लाल साडीमध्ये, हिरव्या साडीमध्ये लग्न लागायचे मुलींचे. हिरवा शालू राहायचा किंवा लाल शालू राहायचा. बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीमुळे आपल्यात ती समज आली की आम्हाला तर पांढऱ्या साडीवर लग्न लावतो की नाही? पण हिरव्या बांगड्या सोडल्या काय? कसे बौद्ध? बौद्ध धर्मामध्ये प्रमुख 10 संस्कार आहेत. त्यातला पहिला संस्कार आहे गर्भमंगल संस्कार. गर्भाचं आईच्या उदरात प्रवेश झाला, माहीत पडते. पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना म्हणतात ना आपण. तिसऱ्या महिन्यापासून, म्हणजे पहिल्या महिन्यापासून तर तिसऱ्या महिन्यापर्यंत आपल्या सवडीनुसार, वेळेनुसार आपण तो संस्कार बौद्ध भिक्षूच्या हातून करून घेतला पाहिजे. किती लोक करतात? 7वा महिना मात्र सोडला नाही. सोडला काय 7वा महिना? जास्तीत जास्त बायाच धार्मिक, जास्तीत जास्त बायाच धार्मिक आणि विहारात जाणाऱ्या, आणि त्याच्यातच हे अवगुण. सोडला का 7वा महिना? हे संस्कार सोडावं लागेल. हे बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत वर्तन हे शिकायचं आहे. भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला. हे दोन्ही मार्ग सोडा सांगितले. हलकट आणि नीच लोकांचे मार्ग आहे. हिनो गमो पुत्तुख जनियो. बुद्ध म्हणतात पहिल्या धम्मचक्क प्रवर्तनामध्ये, हलकट आणि नीच लोकांचे हे दोन्ही मार्ग आहेत. खा प्या मजा करा आणि व्रत करा, उपास करा, तापास करा. हे दोन्ही मार्ग टाकाऊ आहेत. म्हणून बुद्धानं मध्यम मार्ग सांगितला. जेव्हा आम्हाला खावं प्यावं वाटलं तेव्हा खाऊ पिऊ, आणि जेव्हा आम्हाला उपास तापास करा वाटलं तेव्हा आम्ही उपास तापास करू. त्रिपिटकात ग्रंथ किती आहेत? किती ग्रंथ आहेत अंदाजे?
हा 3 मुख्य झाले, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. पण विनय पिटकात किती ग्रंथ आहे, सुत्त पिटकात किती ग्रंथ आहेत, अभिधम्म पिटकात किती ग्रंथ आहेत? 10 बाय 10ची रूम, 7 फूट उंच, एकावर एक एकावर एक एकावर एक असे ग्रंथ, पूर्ण खोली फुल भरते. एवढं त्रिपिटक आहे. एवढं आपल्या आता नवीन झालेल्या बौद्ध लोकांना खरंच वाचतील काय? म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, आपल्यासाठी त्याच्यातूनच घेऊन बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला. कमीत कमी छोटासा ग्रंथ आहे, एवढा तरी वाचतील. किती लोकांनी वाचला? हात वर तर करा बरं. हा ज्यानं वाचला त्यांनी हात वर तर करा बरं. वाचलाच नाही बरं, ऐकला त्यांनी. पहा 59 वर्ष झाले, 69 वर्ष, 69 वर्षात अजून बुद्ध आणि त्याचा धम्म एकच ग्रंथ नाही वाचू शकलो आपण. त्रिपिटकाचे ग्रंथ कधी वाचाल? कधी वाचाल? आयुष्य बर्बाद. जन्माला हेलान पाणी वाहता वाहता मेला. नाही काही तर कमीत कमी ज्याचे समजा बायाचे लग्न झाले, नवरा काही कारणानं मरण पावला की सोडून गेला, भिक्षुनी बना ना. माणसाची बायको काही कारणानं मरण पावली किंवा सोडून गेली, भिक्षू बना ना. नाही दुसरं करते, नाही तिसरं करतो, त्याच्यातच आहे. त्याग करायला तयार नाही. भिक्खूला म्हणते तू असा त्याग केला पाहिजे, तू तसा त्याग केला पाहिजे. हां, आपण आपल्या घरी तरण पुरणदाचं भोजन केलं आणि तुमचा मुलगा जर सामनेर झाला, भंते झाला, तर तुम्हाला आठवण येते त्याची. मायापुराला काय भेटत नसतं. हा भिक्खू थोडी माया बापही नव्हे, भाऊही नव्हे, चुलताही नव्हे, पुतण्याही नव्हे, मुलगाही नव्हे. त्याची थोडी काळजी असते. उलट लागत एखादी फॅसिलिटी त्याच्यापाशी असली, अरे बापा ह्या भंतेजी लोकाले हेही पाहिजे, भंतेजी लोकाले हेही पाहिजे, तू दिली का रे बाई? काहीच नाही. देणाऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण जे कधी काही देत नाही दान, त्या लोकांना प्रॉब्लेम. भिक्खूले हे कायले पाहिजे, पंखा कायले पाहिजे. आम्ही गरमीत बसलो आहोत, ते बसता हलवून राहिले. तर त्रिपिटकाचा थोडक्यात ग्रंथ सांगतो तुम्हाला. विनय पिटकाचे मुख्य 3 भाग आहेत, चूलखंड, महाखंड आणि परिवार. आणि विनय पिटक कशासाठी आहे? बौद्ध भिक्षू, भिक्षुनी, श्रामणेर, श्रामणेरी यांनी आपल्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या नियमाचं पालन केलं पाहिजे, की जे पालन केल्यामुळं ते सुरक्षित भिक्षू जीवन जगू शकतात. म्हणून ते गृहस्थाच्या काही कामाचं नाही. तुम्ही ते वाचलंही तर बरं, नाही वाचलं तरी बरं. दुसरं आहे सुत्तपिटक. सुत्तपिटक म्हणजे काय? वेळोवेळी जागोजागी गावोगावी भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशांचा संग्रह म्हणजे सुत्तपिटक. सुत्तपिटकाचे 5 भाग आहेत. किती भाग? पहिला आहे अंगुत्तर निकाय. 5 निकाय आहेत त्याचे. पहिला अंगुत्तर निकाय, दुसरा आहे दिग्घ निकाय, तिसरा आहे मध्यम निकाय, चौथा आहे संयुक्त निकाय आणि 5वा आहे खुद्दक निकाय. हे झाले 5 भाग कशाचे? सुत्तपिटकाचे. पहिला भाग कोणता? हा, अशी अवस्था आहे, पुढून पाठ मागून सपाट. आता सांगितले शाळेतले 5व्या वर्गाचे लेकरं तर लक्षात ठेवते, आपलं डोकं आहे कुठं? अंगुत्तर निकाय. अंगुत्तर निकाय हे 11 भागात आहे. किती भागात आहे? प्रत्येक भागाला म्हणतात निपात. 11 निपातांमध्ये आहे. पहिल्या निपातामध्ये एकच गोष्ट सांगितली, दुसऱ्या निपातामध्ये 2 गोष्टी, तिसऱ्या निपातामध्ये 3 गोष्टी, चौथ्या निपातामध्ये 4 गोष्टी, असे 11 निपातापर्यंत आहेत. 11 गोष्टी. पहिल्या निपातातली एकच गोष्ट सांगतो. भगवान बुद्ध म्हणते, भिक्षू, उपासक उपासिकांनो, भिक्षुनींनो, एकमेव गोष्ट आहे मी सांगतो तुम्हाला, म्हणते ते सोडा. जर तुम्ही ती गोष्ट सोडली तर तुमचं हित आहे, सुख आहे. सोडता येते म्हणूनच म्हणतो सोडा. सोडता आली नसती तर म्हटलंच नसतं सोडा म्हणून. काय? अहंकार सोडा. सोडता येते म्हणून म्हणतो सोडा. मग म्हटलंय राग, मग म्हटलंय द्वेष, मग म्हटलंय मोह. असे एक गोष्टीचं पूर्ण एवढं किताब आहे.
पहिल्या निपाताचं, असे दुसऱ्या निपातामध्ये 2-2, तिसऱ्या, हे संपूर्ण एवढं मोठं आहे. हे झालं अंगुत्तर निकाय. दुसरा आहे दिग्घ निकाय. दिग्घ म्हणजे दीर्घ, दीर्घ म्हणजे मोठं, मोठे मोठे सूत्र, मोठा मोठा उपदेश, मोठी मोठी माहिती, दिग्घ निकाय. त्या दिग्घ निकायामध्ये आतापर्यंत बुद्ध किती झाले ऐकलं का तुम्ही? आणि गौतम बुद्धाला काहून सोडलं? सारेच सम्यक संबुद्ध होते, 28 बुद्ध झाले या गौतम बुद्धाला पकडून. तर ह्या 27 बुद्धाची माहिती त्याच्यात आहे दिग्घ निकायामध्ये. यांचे आईवडील कोण होते, किती दिवस गर्भात राहिले, त्याचे प्रधान शिष्य कोण होते, त्यांचा भिक्खुसंघ किती होता, ते कोण्या कुळातून आले, याची संपूर्ण माहिती दिग्घ निकायामध्ये आहे. मग आहे मध्यम निकाय. मध्यम निकायाचे 152 सूत्र, 50-50-52, मूल 50 मध्यम 50 आणि उपरी 50 अशी त्याचे नाव आहे मध्यम निकाय. चौथा आहे संयुक्त निकाय. संयुक्त निकायामध्ये सूत्रपठन, प्रवचन, उपदेश, परित्राण पाठ, वंदना याची संपूर्ण सार त्याच्यात आहे संयुक्त निकायामध्ये. खुद्दक निकाय. खुद्दक निकायाचे 15 ग्रंथ. किती ग्रंथ? त्यातलं फक्त एक ग्रंथाचं नाव तुम्ही ऐकलं, पण तेच होय म्हणून माहीत नाही. धम्मपद. त्या 15 पैकी एक आहे धम्मपद. इतिवृत्तक आहे, दातक आहे, अभिसंबिधामक आहे, चर्यापीठक आहे, बुद्धवंश आहे, कथावत्तू आहे, पेतवत्तू आहे, विमानवत्तू आहे. हे असे प्रकारचे 15 ग्रंथ आहेत. हे झालं सुत्तपीठक. अभिधम्मपीठकाचे 7 भाग आहे आणि तो खरा धम्माचा अभ्यास आहे, खरा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि तो प्रॅक्टिकल मार्ग आहे. थिअरी कमी आणि प्रॅक्टिकल जास्त आहे त्याच्यात. पण एवढं सारं लोक आपले वाचू शकणार नाही, म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला आणि आपल्या लोकांना समर्पित केला. तेही वाचत नाही आपले लोक. वेळ कुठं आहे? कायच्यात वेळ आहे? मागं कोणातरी भंतीने म्हटलं लोकांना प्रगती नाही केली. आपल्या लोकांना सर्वच गोष्टीत प्रगती केली, फक्त एक गोष्ट सोडून, शिक्षणात प्रगती. ब्राह्मणाला टक्कर देतात आपला लोक, इतके शिक्षित झाल्या. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती बनला. नोकऱ्यांमध्ये प्रगती, राहणीमानातही प्रगती. चांगले सुंदर सुंदर कपडे, चांगले चांगले कपडे, सुंदर सुंदर राहतात. घरदारही व्यवस्थित बनवले. दारूही भरपूरच पितात, त्याच्यातही प्रगती. भांडणंही तसेच करतात, त्याच्यातही प्रगती. माणसाला लागलेला रोग एक दारूचा आणि बायाला लागलेला दुसरा रोग टी व्हीमधलं सिरियल पाहणे. बाया झाल्या सिरियलमध्ये गुंग, माणसं झाले दारूत गुंग. फक्त धर्माच्याच बाबतीत दूर आहे. धर्म नाही समजला कोणाला, धर्मात कोणीच नाही. बौद्ध म्हणून शिक्का मारा नसा एकही माणूस सापडत नाही. जे असन त्याचं चांगली गोष्ट आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मातले तुम्हाला जर मी प्रश्न विचारले ते येणार नाही. विचारून पाहू काय? सांगा, देव आहे काय या जगात? दुसरा, भूत आहे काय? तिसरा, चमत्कार आहे काय? पुनर्जन्म आहे काय? ह्या 4ही गोष्टी आहेत बुद्धांच्या धम्मात. आणि तुम्ही म्हटले नाही, मग तू बौद्धच नाही. तुम्ही म्हटलं कारण तुम्ही ऐकलं आहे ना माझं प्रवचन. 3 महिने होतो ना याच्या गावात वर्षावास करायला. तर ही अवस्था आहे. फक्त फरक हा आहे समजण्याचा की देव म्हटलं, देव हा 2 अक्षरी शब्द आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोक्यातनी जे आपण सोडले, जे त्यागले, ते हिंदू धर्माचे देव घुसतात तुमच्या डोक्यात. ते कायले घुसले पाहिजे? देव हा शब्द आहे. देव कोणाला म्हणतात? प्रत्येक गावात एखादा व्यक्ती असा असतो की लोक तो व्यक्ती कोणाशी झगडत नाही, भांडत नाही, कोणाला मारत नाही, कोणाला शिवी देत नाही, कोणाला त्रास देत नाही. इतका साधा आणि सिंपल असतो की त्याच्याविषयी जर आपण दुसऱ्याला विचारलं तो देव माणूस आहे म्हणतात की नाही? खरंच तो देव असतो काय तुमच्या कल्पनेनुसार? पण त्याच्यात जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांमुळे तो देव या संज्ञेस पात्र ठरतो. असे पुरुषांमध्ये आहे, स्त्रियांमध्ये आहे. सद्गुण विकसित करा, तुम्ही स्वतः देव आहे. दानं ददन्तु सद्धाय,
श्रद्धापूर्वक दान दिलं पाहिजे. शीलं रक्षन्तु सबदा, शिलाचं नेहमी रक्षण केलं पाहिजे. भावनाभिरतावंतु गच्छन्तु देवतागता, तेव्हा तुम्ही देवता बनता. जेव्हा 38 मंगल भगवान बुद्धांनी कोणाच्या विनंतीवरून सांगितले, एक देवता स्वतःच्या प्रकाशानं संपूर्ण जेतवन प्रकाशमान करत भगवान बुद्धासमोर उतरली आणि भगवंताला विनंती केली की भगवान, मनुष्याचं आणि देवाचं कल्याण असणारा मार्ग सांगा, कायच्यात हित आहे, कायच्यात मंगल आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी 38 मंगल सांगितले. ह्या गाथेत लिहून आहे सर्व साहित्यात. तर देव आहेत, परंतु ज्याले आपण म्हणतो देव ते नाही. ज्याच्या सद्गुण आहे, जो सद्गुणी आहे, जो सत्पुरुष आहे, तो देव आहे. तो लोकांचं हित वाईटही करत नाही आणि कोणाचं हितही करत नाही. त्यानं त्याचं कल्याण मात्र केलेलं आहे. तसं आपल्याला बनायचं आहे. तो सद्गुण आपल्यात उतरले पाहिजे, म्हणून ते देव आहे. हा झाला देवाचा प्रकार. बरं, बुद्धांच्या धम्मात कुठं आहे? महामायेला स्वप्न पडते. स्वप्नात काय दिसते? चातुर्माराजिक देवता. महामायेला स्वप्नात दिसते चातुर्माराजिक देवता. महामायेचा पलंग उचलून घेऊन जाते हिमालयात. मानस सरोवरापाशी तिचा पलंग ठेवतात. मग ते चातुर्माराजिक देवता आपापल्या कुटीत जातात. तिथून त्यांच्या पत्नी देवी येतात, महामायेला पलंगावून उचलतात, त्या मानस सरोवरामध्ये नेऊन तिची आंघोळ घालतात. त्यावेळेचे जे काही सौंदर्य प्रसाधने असेल त्याचा वापर करून तिला सजवतात, धजवतात. ज्याप्रमाणे आजकाल आपण नवरींला सजवतो त्याप्रमाणे तिला सजवतात. त्यावेळेस तिथं बोधिसत्व सुमेध प्रकट होतात आणि तिला हात जोडून विनंती करतात, हे माते, मला माझा शेवटचा जन्म, वाचा बुद्धांच्या धम्मात, मला माझा शेवटचा जन्म तुझ्या पोटी घ्यायचा आहे. तू माझी आई होण्यास तयार आहेस काय? ते म्हणली मोठ्या आनंदानं, आणि तो डाव्या कुशीतून शिरला. 2 प्रश्नाचे उत्तर इथंच मिळाले. पहिला, ते देवही मिळाले, आणि दुसरा, शेवटचा जन्म, याचा अर्थ अनेक जन्म मी घेतले, तेव्हा आता हा शेवटचा घेऊन राहिलो. 550 जन्म झालेत बोधिसत्व अवस्थेत, आणि 550 जन्मामध्ये 30 पारामितांचा अभ्यास केला. 10 मुख्य पारामिता, 10 उपपारामिता आणि 10 परमित्त पारामिता. ह्या 30 पारामिताचा अभ्यास करायसाठी 550 जन्म घ्यावे लागले बोधिसत्वाला. तेव्हा ते परिशुद्ध झाले आणि बुद्ध झाले. आणि आम्ही म्हणतो आम्हाला बाबासाहेबांनाच बुद्ध केलं. कारखाना होता का बाबासाहेबापाशी? बुद्ध नाही झालो आपण, बौद्ध झालो. बुद्धाच्या विचाराला मानणारे लोक म्हणजे बौद्ध. आणि जर भगवान बुद्ध पूजेचा स्वीकार करत नसतील, त्यांचं खरोखर महान परिनिर्वाण झालं असेल, तर मग त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा व्यर्थ जाते, फुकट जाते, वाया जाते. असे प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न असा विचारला तेव्हा त्याचं उत्तर भंते नागसेनाने काय दिलं? म्हणे हे दोन्ही वचन भगवान म्हणे. कसं? मग सांगितलं, भगवान बुद्ध पूजेचा स्वीकारही करत नाहीत आणि अस्वीकारही करत नाही. स्वीकार आणि अस्वीकाराच्या पलीकडे निघून गेले. पण भगवान बुद्धाची पूजा केल्यानं व्यर्थ जाते, वाया जाते, फुकट जाते असं म्हणणं महाराज तुमचं चुकलं. म्हणजे कसं काय? कारण भगवान बुद्धाची पूजा करणे म्हणजे असं होय काय, हे अगरबत्ती लावतो, मोमबत्ती लावतो, भगवान माझ्या पोरीले चांगल्या नोकरीवाला पोरगा भेटू दे, असं म्हणतो काय आपण? माझ्या पोराला चांगली चांगली नोकरी मिळू दे, असं म्हणतो काय आपण? म्हणजे काहीतरी मागण्यासाठी पूजा करतो काय? नाही. भगवान बुद्धाची पूजा करणे म्हणजे पानातिपाता वेरमणी शिक्षापदम सांग. मी कुठल्याही प्राण्यांची जीवहिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. या 5 गोष्टीचं पालन केल्यानं लाभ आहे का हानी आहे? मग भगवान बुद्धाची पूजा व्यर्थ जाते, वाया जाते म्हणणं चुकलं म्हणजे तुमचं. तर प्रश्न असे विचारले पाहिजे. त्यासाठी मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचला. आपल्या लोकांचे प्रश्न म्हणते तुमचं लग्न झालं काय, याचा काही संबंध आहे काय धर्माशी? म्हणते तुमचं आडनाव काय, चोरी करावं लागते का तुम्हाला त्याच्या आडनावाशी? प्रश्नच विचारतात, ते अभ्यासच नाही ना. अ लिटिल नॉलेज इट इज द डेंजरस थिंग्स. अर्धवट ज्ञान हे धोकादायक आहे. म्हणून वाचा. तुमचा महिला सर्व शिकलेल्या आहेत, पण तुमचा सर्वात जास्त वेळ जाते सिरियलमध्ये. सिरियल यासाठी पाहू नका म्हणतो तुम्हाला, कारण ती एक नशा आहे.
उद्या काय होते, उद्या काय होते, उद्या काय होते. चुकलं नाही पाहिजे, चुटचुट लागली पाहिजे. बरं सिरियलमध्ये असते काय, एका माणसाचे एका माणसाचे 2-2, 3-3 गर्लफ्रेंड, एका बाईचे 2-2, 3-3 बॉयफ्रेंड. मग याले भेटते का त्याला भेटते, इले भेटते का तिले भेटते, ते पाण्यात गुम. माणसं आपले दारूत गुम. कारण बाई काय ऐकत नाही. अगोदरची माणसं काम करून आले तर महिला काय करायची, गरम पाणी ठेवायची, हातपाय धुवायला, पाणी प्यायला द्यायची, चहा बनवून द्यायची. आता तो येऊन बसते, हे राहते सिरियलमध्ये. आणि यांना म्हटलं इकून तिकून पाणी पाजा, पाणी द्या किंवा चहा बनवा, थांबा म्हणजे शेवटचाच भाग राहिला. ही अवस्था आहे. आता काय भांडणं करायची म्हणून माणसं चूप राहते. त्याचा अर्थ असा का बायाला वाटते आम्हाला भेटते. आता ही अवस्था चालू आहे. म्हणून तुमचा तो वेळ तुम्ही सिनेमा पहा. 2-2.5 तासात तुम्हाला एक पिक्चर पाहता येईल. तुमच्या डोक्यात त्याची कहाणी येईल, डोक्यातून निघून जाईल, डोकं तिथं अटकून नाही राहणार. सिरियलमध्ये अटकते. समाचार पहा, सावधान इंडिया पहा, पण 1 घंटा तरी स्वतःसाठी वाचन करा. बुद्धांचा धम्म वाचा, मिलिंद प्रश्न वाचा, त्रिपिटकाचे काही मराठीत ग्रंथ झालेले आहेत ते वाचा. मी भाषांतर केलं होतं विमानवत्तूचं. स्त्री विमानवत्तू. ज्या महिलांनी आपल्या पूर्वजीवनामध्ये कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, शुभकर्म केलं, त्याचे परिणाम म्हणून त्यांना काय काय लाभ झाले याची माहिती विमानवत्तूमध्ये आहे. पुस्तकं संपले, आता आणलंच नाही. तर सूचना येतच राहते भिक्षू लोकांना. हां, आणि आपलंच काय दिवसभर बोलत राहिलो तर मी काही थकत नाही, तुम्ही काही उठू शकत नाही, एवढी मला गॅरंटी आहे. पण ऊस गोड आहे म्हणून बुडासहित खाव का नाही ना. म्हणून आता चिवरदान भिक्षू संघाले होत आहे.